विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपावर टीका करत एक मोठं विधान केले आहे. त्यांनी म्हटले की भाजपची चाल आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना समजली आहे. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट केले की सत्ताधारी पक्षाने केलेले राजकीय डावपेच सामान्य जनतेसाठी हानिकारक ठरत आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की सत्तेच्या राजकारणाने महाराष्ट्रातील विकास कामावर परिणाम होतोय. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विधानसभेचे अध्यक्षपद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील. कारण भाजपची चाल हे अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना उशिरा का होईना आता कळायला लागलेली आहे. जर तिथं भाजपचा एखादा आमदार अध्यक्ष म्हणून जर आला तर काही असे उमेदवार अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत जे अजून पण बीजेपीला फेवर करतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये आहेत. उद्या जाऊन काही घोटाळा होऊ शकतो. कारण एक बाजूला भाजपचं असं मत आहे की पवार साहेबांचा पक्ष 10 वर आलेला आहे. तिथं उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष खाली आला आहे, काँग्रेस आला, आम्ही सगळे कमी आहोत. त्यामुळे आमची ताकद तिथं संपलेली आहे. आता आमची अजून कमी करून किती करणार. त्यामुळे आता त्यांचा मेन फोकस एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाचा पक्ष असू शकतो.